मित्रांनो, तुम्ही अजूनही तुमच्या गाडीला जर HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. HSRP नंबर प्लेट बसवणे हे शासनाकडून बंधनकारक आहे आणि तुम्ही जर HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, HSRP नंबर प्लेट कशी बुक करायची याची A to Z माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. चला तर सुरू करूया. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट बुक करण्यासाठी तुम्हाला maharashtra.hsrp.com या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात पहिलं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे माहिती देण्यात आलेली आहे. क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्ही सर्वात पहिल्यांदा पाहू शकता आपलं महाराष्ट्र राज्य इथे दाखवण्यात येत आहे. त्यानंतर बसवण्याचे ठिकाण म्हणजे तुम्हाला नंबर प्लेट डीलरकडे जाऊन बसवायची आहे का तुम्ही स्वतः घरी बसवणार आहात. जर तुम्ही होम फिटमेंट हे ऑप्शन निवडलं तर तुम्हाला ₹125 एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. तुम्हाला जे योग्य ऑप्शन आहे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता HSRP ऑर्डर टाईप. तर सर्वात पहिलं ऑप्शन म्हणजे कम्प्लीट HSRP फिट फॉर ओल्ड व्हेकल हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुमच्या एरियाचा तुम्हाला पिनकोड इथे निवडायचा आहे. पिनकोड निवडल्यानंतर तुमच्या गाडीचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे MH पासून जे पण तुमचा नंबर आहे ते टाकायचा आहे. त्यानंतर पाहू शकता वाहनाचा चेसी नंबर. ही सर्व माहिती मित्रांनो तुमच्या गाडीचं जे RC बुक आहे त्यावरती असणार आहे. जेव्हा पण तुम्ही ही HSRP नंबर प्लेट बुक करताय त्यावेळेस तुम्हाला जे RC बुक आहे ते जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीचा इंजिन नंबर टाकायचा आहे. इंजिन नंबर टाकल्यानंतर पुढे पाहू शकता व्हेकल ओनर मोबाईल नंबर म्हणजे जो गाडीचा मालक आहे त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. ही सर्व माहिती टाकलेली तुम्हाला बरोबर आहे का नाही ते चेक करायचे. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही भरलेली जर सर्व माहिती बरोबर असेल तर इथे पाहू शकता द व्हेकल डिटेल्स हॅज बीन सक्सेसफुली मॅच्ड विथ द वाहन डिटेल्स म्हणजे तुम्ही भरलेली जी माहिती आहे ती सर्व बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहन डिटेल्स यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली सर्व जर माहिती बरोबर असेल तर त्यानंतर तुम्हाला तुमचा ठिकाण निवडायचं आहे. तुम्ही कुठला जिल्हा आहे तो तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं सेंटर निवडायचं आहे. तुम्हाला कुठलं सेंटर जवळचं आहे तुमच्या लोकेशन पासून तुमच्या घराजवळ ते तुम्हाला सेंटर निवडायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता इथे पूर्ण लिस्ट दिलेली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये जे पण सेंटर अवेलेबल आहे ते सेंटर तुम्हाला इथून निवडायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे. अपॉइंटमेंट डेट कोणची अवेलेबल आहे ते पाहू शकता. मी ऑगस्ट महिना पाहतोय तर ऑगस्टमध्ये अवेलेबल नाही आहे. सप्टेंबरमध्येही अवेलेबल नाही आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ऑक्टोबरमध्ये 27, 28, 29, 30 आणि 31 जी तारीख अवेलेबल आहे त्यावरतीच तुम्ही क्लिक करू शकता. तर मी 27 या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे. 27/10/2025 ही मी तारीख सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथे पाहू शकता स्लॉट सांगितला जाते. तुमच्या वेळेनुसार जे स्लॉट आहे ते कोणते अवेलेबल आहे. जो स्लॉट अवेलेबल आहे त्यावरती स्लॉट अवेलेबल असं दाखवलं जाणार आहे. तुम्हाला तो स्लॉट तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर जो स्लॉट अवेलेबल आहे त्यावरती मी क्लिक केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुमच्या गाडीचे इथे डिटेल्स आलेले आहे. तुमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन कधीच आहे ती सर्वात प्रथम तारीख दाखवली जात आहे. त्यानंतर पाहू शकता वाहनाचा प्रकार. माझी मोटरसायकल आहे, टू व्हीलर आहे त्यामुळे मी मोटरसायकल हे ऑप्शन निवडलेलं आहे. कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता नॉन ट्रान्सपोर्ट हे ऑप्शन बरोबर आहे. इंधनाचा प्रकार देण्यात आलेला आहे. पुन्हा इंजिन प्रकार तुमची गाडी BS6 आहे, BS4 आहे, BS3 आहे, जी काय आहे ते ऑप्शन तुम्हाला इथून निवडायचं आहे. ही सर्व माहिती तुमच्या RC बुकवरती असणार आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला मालकाचं नाव टाकायचं आहे म्हणजे गाडी ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. आपलं बिलिंग राज्य हे महाराष्ट्र आहे. इथे फक्त महाराष्ट्र दाखवलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला तुमचा बिलिंग ॲड्रेस टाकायचा म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती जो पण पत्ता आहे तो टाकायचा आहे. तुमच्या गलीचं नाव, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे जर काही लँडमार्क असेल तर लँडमार्क टाका. पुन्हा तुमच्या शहराचं नाव टाकायचं आहे. आणि तुम्हाला जर ईमेल ID टाकायची असेल तर टाकू शकता, अन्यथा या ऑप्शनला पण स्किप करू शकता. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर. तुम्हाला इथं क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. मित्रांनो व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर पाहू शकता तुमच्या गाडीचे सर्व डिटेल्स इथे ओपन होणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही जो ऍप्लिकेशन भरलेला आहे HSRP बुक केलेला आहे त्याचा ऑर्डर नंबर इथे आलेला आहे. त्यानंतर फिटमेट सेंटर आलेला आहे. तुमच्या गाडीचा चेसी नंबर, रजिस्ट्रेशन नंबर ही सर्व माहिती तुम्हाला चेक करायची बरोबर आहे का नाही. त्यानंतर खालती स्क्रोल केल्यानंतर इथे डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे I आणि V
त्याच्या समोर जो बॉक्स देण्यात आलेला आहे यावरती टिक करायचं आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आता अमाऊंट पे करायचे. अमाऊंट पे करण्यासाठी पे या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट पे करण्यासाठी रजिस्ट्रेशनची फीस आहे ऑर्डर करण्यासाठी जे आहे ते वेगवेगळे ऑप्शन्स इथे देण्यात आलेले आहेत. सर्वात प्रथम क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI असे वेगवेगळे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. सर्वात खालती पाहू शकता तुम्हाला QR कोड देण्यात आलेला आहे. QR कोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथे पाहू शकता सिलेक्ट QR भीम UPI हे ऑप्शन आलेलं आहे. यावरती क्लिक करा. त्यानंतर खालती मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक QR कोड ओपन होणार आहे. तुम्ही या QR कोडला तुमचा फोनपे, गुगल पे किंवा तुमच्याकडे जे पण UPI ॲप्लिकेशन आहेत याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पेमेंट माझं झालेलं आहे. मी सक्सेसफुली इथून पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता एक मेसेज आलेला आहे स्क्रीनवरती, युअर HSRP रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. त्यानंतर पाहू शकता खाली रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे, चेसी नंबर आलेला आहे, नेम ऑफ कस्टमर आलेला आहे, तुमचं नाव आलेलं आहे, त्यानंतर इनवॉइस नंबर आलेला आहे, ट्रान्झॅक्शन नंबरही आलेला आहे. यानंतर तुम्ही खाली पाहू शकता प्रिंट हिअर. त्यानंतर तुम्हाला एक PDF ओपन होणार आहे. ती PDF ओपन झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी याची प्रिंटआउट काढून घेऊन जायची आहे. मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या HSRP नंबर प्लेट बुक करू शकता. याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. त्याच्यापूर्वीच तुम्हाला नंबर प्लेट बुक करायची आहे. मित्रांनो, जर तुम्ही नंबर प्लेट नाही बसवली तर तुम्हाला दंड आकारण्यात येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नंबर प्लेट बुक करायची आहे. मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.